असं भावना तुमचं आरेश बरोबर. तर मित्रांनो आज आपण आलतो बेलापूरला खाटूश्याम मंदिरापाशी. तर मित्रांनो आता इथं यायला जाय ना तर आपल्याला तिथं ट्रेननं पण आपण येऊ शकतो, जसं बसनं पण येऊ शकतो. आणि मी तर आज आलो गाडीवरती. तर तुम्ही म्हणताल की आता तुला गेला गाडीवरती तर इथं ते इथं यायचं कसं? तर मित्रांनो आपल्याला जर म्हणजे कुठून लांब नाही असेल तर तुम्ही ट्रेनने या आणि जवळपास कुठं असाल तर तिथनं बसने या. तर मित्रांनो आता आपण जाणार आहे खाटूश्याम मंदिराच्या आतमध्ये. तर तुम्ही बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं खाटूश्याम मंदिराचा आतमध्ये एंट्री द्यायला रस्ता आहे. तर आता आपण जाऊ मस्त तुम्हाला मी दाखवतो पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तुम्हाला मी तिथं जाऊन तिथं आपल्याला तुम्हाला मी दर्शन देतो. तर चला आता आपण जाऊ मस्त तिथं मंदिरात जाण्यासाठी असं मंदिर आहे, असं उंच असं डोंगरावरती आहे. तर तुम्हाला म्हणजे दिसत असेल की मी मित्रांनो डोंगर चढत आहे. तर हे बघा हे आता इथं पूर्व वर डोंगर आहे आणि आपण जरा चढतोय म्हणजे डोंगर. तर म्हणजे मित्रांनो मंदिर हे एवढं असं भारी आहे ना. आम्ही इथं फर्स्ट टाइम झालो. तर तुम्हाला आता मी नक्की दाखवतो नक्की विषय काय. तर आता आपण इथं पोहोचलोय म्हणजे मंदिर मित्रांनो हे असं डोंगराळ भागात आहे. आणि आता हे बघा इथं खाटूश्याम बाबा मंदिर आहे, इथं इथं प्रवेशद्वार आहे. तर आपण मस्त आता मंदिरामध्ये एंट्री करू. तर चला आता एंट्री करू. आणि मित्रांनो तुम्हाला जर पूजेचं सामान घ्यायचं असेल ना तर मित्रांनो इथं पूजेचं सामान सुद्धा भेटतंय बघा. म्हणजे इथं पूजेचं सामान मस्तपैकी इथं भेटून जातं. आणि आतमध्ये आता मी एंट्री करू आपण आता. म्हणजे मित्रांनो मंदिर असं एवढं शांत वातावरणात आहे ना एकदम. म्हणजे असं इथं बघताना पण असं एवढं भारी वाटतंय ना, शांत एकदम. म्हणजे आता इथं कसं म्हणजे कालवा नाही, आवाज नाही, काय नाही काय नाही, एकदम शांत असं मंदिर आहे. तर आता आपण इथं आता एंट्री केली आतमध्ये. तर तुम्ही बघू शकता माझ्या पूर्ण परिसर हा एकदम शांत वातावरणात आहे. तुम्ही ते बघू शकता हे बघा. आणि मित्रांनो हे मंदिर यांनी असं एवढं खतरनाक बनवलेलं दिसतंय का. मंदिराच्या आतमध्ये जाण्या अगोदर आपल्याला इथं आपला मारुतीरायाचं मंदिर आहे. तर हे तुम्ही बघतोय बघा. म्हणजे आता मारुतीरायाचं इथं मंदिर दिलंय ते आपल्याला आतमध्ये जाण्याच्या अगोदरच आपल्याला मारुतीचं दर्शन पण दिलं त्यांनी. तर आता हे बघा आता हे वरती मंदिर आहे. तर आता आपण जाऊ मस्त मंदिराच्या आतमध्ये एंट्री करू चला. तर मित्रांनो हे बघा हे खाटूश्याम बाबा मंदिराच्या आतमधला हा गाभारा आहे, हे मंदिर आहे. मित्रांनो इथं खाटूश्याम बाबा म्हणजे इथं आहेत. तर आता आपण आता मस्त आता एंट्री केली. तर आता आपण जाऊ मस्त तुम्हाला पण दाखवतो मला व्हिडिओ मध्ये एंट्री सांगा मला कसं वाटतंय ते चला. तर मित्रांनो हे बघा हे खाटूश्याम बाबाचं मंदिर आहे. म्हणजे मित्रांनो मी तसं एवढं भारी वाटतंय ना आल्यावरती. म्हणजे मंदिर पण एवढं असं खतरनाक बनवलंय तुम्ही बघताय बघा. आणि मित्रांनो म्हणजे खाटूश्याम बाबा मंदिर असं उंच अतिशय उंच असं ठिकाणी आहे मंदिरात डोंगरामध्ये. तर बघा मला तुम्ही समजून सांगा तुम्हाला कसं वाटतंय. तर हे बघा खाटूश्याम बाबाचं मंदिर आहे मित्रांनो. खाटूश्याम बाबा मंदिरात इथं आपल्या महादेवाचं पण कधी दर्शन होत आहे. तिथं बघतोय बघा. तिथं आपले श्रीशंकर महादेव आई माता पार्वती त्यांच्या मध्ये बसले. तर हे आपल्या शंकराची पिंड आहे. तर मला कळून ते सांगितलं तर तुम्हाला पिंड कसं वाटते. आता आपण म्हणजे आता मी इथं बसलोय हे बघा तुम्ही तर बघू शकता. आणि मित्रांनो इथं आता एवढं बसल्यावर एवढं भारी वाटतं ना, म्हणजे असं एकदम शांत वातावरण प्लस इथं म्हणजे कुठल्याच प्रकारचा डिस्टर्ब नाही महत्वाचं म्हणजे एकदम मनाला शांती वाटणारी मन प्रसन्न करणारी जागा आहे श्री खाटूश्याम बाबा बेलापूर. तर तुम्ही एकदा इथं अवश्य मित्रांनो या तुमच्या फॅमिली घेऊन या. कारण की आम्ही म्हणजे लेट ठिकाणी ऐकलंय लय जणांकडून ऐकलंय की हे मंदिर असं एवढं प्रेरणादायी आहे ना, म्हणजे आपल्या परिवारासाठी आपल्यासाठी. तर आयुष्यात म्हणजे तुम्ही तर अवश्य एकदा भेट देऊन जा म्हणजे भेट द्या मंदिराला. तर तुम्हाला दिसत असेल ते खाटूश्याम बाबा मंदिर आहे. म्हणजे मित्रांनो ही नाचताना म्हणजे आता हे डोंगराळ भागात आहे. पण इथं म्हणजे असं वाटत नाही की मित्रांनो एवढं शांत वातावरण प्लस इथं आणि म्हणजे पूर्ण पब्लिक आज पब्लिक जरा कमी आहे कारण तर संडेला पब्लिक फुल असतं मित्रांनो. तर म्हणजे बाकी एकदम शांत वातावरण होतं एवढं लांब मंदिर म्हणजे महत्वाचं म्हणजे डोंगराळ भागात मंदिर आहे मित्रांनो. तर मला आता काय म्हणजे काय मित्रांनो तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटतंय. तर आता आपण दर्शन घेतलंय. तर आता आपण जाऊ आता मस्तपैकी तर चला. तर मित्रांनो तुम्हाला तर आता तुम्ही तर बघितलं असेल की म्हणजे मी व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगितली खाटूश्याम बाबाची मंदिराची. तर मित्रांनो इथं आल्यावरती एवढं मन असं शांत झालं ना, कारण की म्हणजे आता मी एवढं मंदिर फिरलो पण इथला जो परिसर आहे ना, इथला परिसर मित्रांनो मन एवढं तृप्त करणार आहे ना आणि मनाला शांती देणार आहे. तर मित्रांनो हे मंदिर जे आहे ना तर हे बेलापूर इथं CBD बेलापूरच्या इथं आहे. तिथनं म्हणजे स्टेशन पासून मित्रांनो जवळ आहे मंदिर. तर तुम्ही इथनं फॅमिलीसाठी मित्रांनो इथं अवश्य एकदा इथं दर्शनाला या. कारण की हे मंदिर म्हणजे मित्रांनो आपलं मन तृप्त करणारं मंदिर आहे श्री खाटूश्याम बाबाचं मंदिर.
तर मित्रांनो म्हणजे आता तुम्हाला तर म्हणजे व्हिडिओमध्ये पूर्ण दिसत असेल की मित्रांनो मंदिर म्हणजे खाटूश्याम बाबाचं म्हणजे इथलं नक्की काय नक्की विषय काय म्हणजे इथं नक्की झालं काय बरोबर आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी एकदा पूर्ण एकदा दाखवतो तर तुम्हाला माझ्या पाठीमागे पूर्ण परिसर दिसत असेल. म्हणजे मित्रांनो परिसर म्हणजे मित्रांनो हा पूर्ण डोंगराळ भाग आहे. म्हणजे आपण गावाला कसं असतो तसं तर हा मित्रांनो आहे. तर तुम्हाला माझ्या चारी साईडला दिसत असेल की पूर्ण म्हणजे जंगल टाईप इथं पूर्ण आहे. म्हणजे आता म्हणजे इथं वाटत नाही मित्रांनो इथं मंदिर असल्यागत. तर मला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला तर हा व्हिडिओ कसा वाटतोय. तर आता मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र भावना. तर चला आता आपण जाऊ मस्त.